पुण्याजवळील भुकुम गावातील हगवणेच्या बंगल्यामध्ये वैष्णवीने आत्महत्या केली। याच बंगल्यात वैष्णवीचा छळ झाला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय। वैष्णवीने आपल्या वडिलांचं आलिशान घर सोडून हगवणेची सून म्हणून हगवणेच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला खरा, पण हे घर तिच्यासाठी छळ छावणी ठरले। याच बंगल्याबाहेरून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। 28 एप्रिल 2023 ला शशांक आणि वैष्णवी यांचं लग्न झालं आणि या घरची सून म्हणून वैष्णवी या घरामध्ये आली। खरं तर सुनेला लक्ष्मी मानलं जातं, पण हगवणे कुटुंबाला या लक्ष्मीची कदर नव्हती, तर वेगळ्या प्रकारची लक्ष्मी ज्याला पैसा आपण म्हणतो, या पैशाची त्यांना हाव होती आणि म्हणून पहिल्या दिवसापासून वैष्णवीचा त्यांनी छळ सुरू केला होता। 27 नोव्हेंबर 2023 ला वैष्णवीने आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला। उंदरांना मारण्यासाठी जे विष वापरलं जातं, रॅट पॉइझन ज्याला म्हटलं जातं, ते तिनं जेवणातून खाल्लं। त्यामुळं तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी भरती करावं लागलं। जे 3 CCTV कॅमेरे आहेत त्यामध्ये जी काही दृश्य आहेत, एक CCTV कॅमेरा हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, इथे आहे। दुसरा CCTV कॅमेरा हे जे नारळाचं झाड आहे, या नारळाच्या झाडावरती आपण लावल्याचं पाहतो आहोत, आणि तिसरा CCTV कॅमेरा या आपल्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे। तर दुपारी 1:30 पावणे 2च्या दरम्यान हे हगवणे बापलेक मारहाण करून वैष्णवीला बाहेर पडले। त्यानंतर वैष्णवी बाहेर या पडवीमध्ये आल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतं। पाऊण तास गेला, लग्नासाठी म्हणून गेलेले राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे बापलेक पुन्हा या ठिकाणी आले आणि त्यांनी या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा उघडला गेला नाही। शशांक हगवणेंनी या घराच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन वैष्णवीला आवाज देण्याचा प्रयत्न केला, कोणताही प्रतिसाद मिळत नाही। हे लक्षात आल्यानंतर इथं एक जनावरांचा गोठा आहे शेजारी, तिथून पार आणली आणि या घराचा दरवाजा त्यांनी पारेने तोडला आणि दरवाजा उघडून जेव्हा हे बापलेक आतमध्ये गेले, तेव्हा आतमध्ये त्यांना मृतावस्थेमध्ये वैष्णवी आढळली। या घरामध्ये मोठ्या अपेक्षेने ती आली होती, मात्र 16 मेला या घरातून तिचा मृतदेह बाहेर पडला। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।